सगळ्यांना नम्र विनंती. धन्यवाद. धन्यवाद साहेब. तर विनंती असेल श्री सचिन पातळे साहेब, आपण 2 शब्द मार्गदर्शन करा. सर्वप्रथम सर्व खेळाडूंना शुभेच्छा आणि खास शुभेच्छा जे ऑर्गनाईज केल्या त्या टीमला पण शुभेच्छा, कारण की त्यांची मेहनत जास्त आहे खेळाडूंपेक्षा. कारण की आम्ही लीग भरवतो तर मला माहिती आहे की किती मेहनत असते त्यामागे. तर जे ऑर्गनायझर आहेत त्यांचे खास करून शुभेच्छा. आणि विजयी एक संघ होतो, पण जेव्हा यशस्वी होते तेव्हा तो पूर्ण ऑर्गनायझर टीम यशस्वी होते. त्यामुळे मी ऑर्गनायझर टीमला खास करून शुभेच्छा देणार आहेत आणि खूप चांगलं ऑर्गनाईज केलं आहे. धन्यवाद. आणि आम्हाला इथे बोलून जो आमचा मान सन्मान केला त्याबद्दलही तुमचे आभार. धन्यवाद. धन्यवाद सचिन पातळे साहेब. तर प्रमोद चिंदरकर यांच्यासाठी एक विशेष पारितोषिक आलेलं आहे. जर प्रमोद चिंदरकर यांच्यासाठी एक विशेष पारितोषिक आलेलं आहे गणेश सोनी यांच्याकडून. प्रत्येक बॉल जेवढे बॉल ते अडवणार त्याच्या प्रत्येक बॉलसाठी 100 रुपये रोख रकमेचं पारितोषिक असेल. येस, धन्यवाद अभिषेक. प्रमोद चिंदरकर यांच्यासाठी गणेश सोनी यांच्याकडून हा पुरस्कार आहे. त्यांच्याकडून अडवले जाणाऱ्या प्रत्येक बॉलसाठी 100 रुपयांचा पुरस्कार. दरम्यान महेश ऑन स्ट्राईक सोबत मात्र फलंदाजी करण्यासाठी नॉन स्ट्राईकवर प्रथमेश तावडे आणि गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकासाठी अभि परुळेकर. मॅचचा पहिलाच बॉल बॅटची घेतली गेली कडा आणि फलंदाजाला शिकवला जातोय धडा. विकेटचं पतन, खेळाडू बाद. काय जल्लोष इथे साजरा केला गेला. अगदी मॅचच्या व्हेरी फर्स्ट बॉल महेश चेंदवनकर परळचा चिता तंबूच्या आश्रयाला. एक बडी मछली जाल में फसती हुई. आणि अभिषेक परुळेकर यांच्यासाठी सुद्धा एक विशेष पुरस्कार या विकेट नंतर आलाय. त्यांनी जर विकेटची हॅट्रिक या पहिल्या 3 बॉलवरती, आता 1 विकेट तर आली, अजून 2 विकेट लगातार त्यांनी जर पटकावले तर तुषार चिखले यांच्याकडून त्यांना 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. आणि या कॅचसाठी जतीन लुडबे यांच्याकडून विशेष पुरस्कार आलेला आहे. तो रोहन तावडे यांच्यासाठी. कॉट बिहाइंड महेश चेंदवनकर तंबूच्या आश्रयाला आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आत उमेश मुळे. दुसराही बॉल. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. लगातार 2 विकेट्स. यष्टीचीत होतील उमेश मुळे सुद्धा. गोल्डन डकचा शिकार. सलामीचे दोन्ही फलंदाज महेश चेंदवनकरच्या पाठोपाठ उमेश मुळे बाद होतोय. रोहन तावडे यांच्यासाठी मात्र त्या अगोदरच्या कॅच साठी आणि या स्टंपिंग साठी निखिल पवार यांच्याकडून 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. रोहन तावडे यांच्यासाठी 200 रुपये. अभिजित फाटक यांच्याकडून सुद्धा. एकंदरीत 700 रुपयांचा पुरस्कार या 2 विकेट नंतर आलाय. आणि तन्मय धुरी यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. या वेळेला मात्र शरीराचा वेध घेणारा बॉल. विकेट किपर मात्र तिकडे बॉल अडवण्यासाठी डिक्लेअर मध्ये जाऊन दिलाय बॉल. आणि फलंदाजाने जर चौकार लगावला या मॅच मध्ये तर त्यांना त्यांच्यासाठी सिद्धेश साळुंखे यांच्याकडून मात्र त्यांना 500 रुपये 201 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आहे. पारितोषिकांचा वर्षाव या मॅच मध्ये खेळाडूंवरती. 1-1 2-2 धावा तर खूप मोठ्या प्रमाणात इथे मात्र आज घेतल्यात फलंदाजांनी. चौकार षटकारांचा अभावच पाहायला मिळाला एकंदरीत. प्रथमेश तावडे ऑन स्ट्राइक. महेश आणि उमेश दोघं माघारी परतले आहेत. प्रसन्न चव्हाण मात्र नवीन बॅटर आलाय मैदानाच्या आत. यावेळेला फुल टॉस बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय. ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रात बॉल ट्रॅव्हल होत असताना एक सिंगल धाव. एक चांगली सुरुवात इथे मात्र सीएम स्पोर्ट्स अर्थातच सर्वे सर्वा प्रमोदजी चिंदरकर यांच्या टीम कडून. दुसऱ्या बाजूला परळचा राजा पहिल्या मॅच मध्ये जेव्हा मॅच खेळली त्यावेळेला मात्र धावसंख्येचा उच्चांक गाठलेली टीम
परंतु त्यांचा उच्चांकही मोडकळीस आणला होता. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. एका अडचणीतून झालेली सुरुवात, 2 विकेट सोबतच 4 धाबा या पहिल्या षटकाच्या अखेरीस. पहिल्या षटकाची समाप्ती. थोडीशी संकटातून सुरुवात होतीये, थोडीशी संघर्षातून सुरुवात होतीये. कोण होणार या मॅचचा परळचा राजा टीम कडून संघर्ष योद्धा? कोण ठरणार या मॅचचा तारणहार? कोण सांभाळणार डावाला? कोण घेणार या मॅचची जबाबदारी आपल्या खांद्यावरती? कोण ठरणार या मॅचचा संकट मोचक फॉर टीम परळचा राजा? सागर दळवी नवीन ओव्हरसाठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल लॉफ्ट केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. फिल्डर आहेत. एकच धाव तिकडे मात्र घेण्याची संधी फलंदाजांना मिळतीये. एका बाजूला आपण जर पाहिलं तर प्रथमेश तावडे आणि सोबत मात्र प्रसन्न चव्हाण. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानावरती आहे. सागर दळवीच्या हातामध्ये हे दुसरं षटक. पहिला बॉल सिंगल रन. स्कोर कार्ड मात्र पुढे सरकलंय. बऱ्याच वेळानंतर 5 धावा आता स्कोर कार्डवर. यावेळेला मात्र स्ट्रेट बॅटेड फटका. ओव्हर दी बॉलर झेड. बॉल चाललाय लॉंग ऑन कडे. 2 फिल्डर मात्र पाठीमागे. बॉलला अडवण्यासाठी सज्ज आणि येस बॅटर आउट. प्रथमेश तावडेला सुद्धा माघारी परतावं लागेल. अतिघाई संकटात नाही. नजर हटी दुर्घटना घटी, असे साईनबोर्ड आपण हायवेवरून जाताना गाडीतून नेहमीच हायवेला लागलेले पाहायला मिळत असतात. क्रिकेटमध्येही तितकंच महत्व आहे, तितकाच परिणाम आहे. आपण जर पाहिलं तर थोडीशी घाई केली तिकडे मात्र त्यामुळे विकेट गमवावी लागली. फुल टॉस बॉल आहे यावेळेला. कव्हर क्षेत्रामध्ये आतापर्यंत आपण सकाळच्या सत्रापासून दुपारच्या सत्रापासून जर पाहायचं झालं तर खूप चांगली फिल्डिंग झाली. मिड विकेट म्हणा किंवा मग स्वीपर कव्हर, बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रांमधून मात्र चांगल्या क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक. निळू पाटकर सोबतच शैलेश सावंत. यावेळेला मात्र बॅटल स्वीप, चांगली फिल्डिंग. प्रसन्न चव्हाण यांच्यासाठी मात्र बाउंड्रीसाठी 200 रुपयासाठी आहेतच. चौकारासाठी 200 रुपयांचा पुरस्कार तर ऑलरेडी लागू केलाय, परंतु 25 धावांची खेळी त्यांनी आज या मैदानावरती खेळी तर त्याला 2500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार सिद्धेशजी साळुंखे यांच्याकडून. दरम्यान टॅप केले या वेळेला. पुन्हा एकदा ओव्हर दी बॉलर झेड. 1 बाउन्स. पाठीमागे जात असताना 1 धाव तर अगदी सहजतेनं, अगदी डोळ्याची पापणी लवते वेगानं पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याची मात्र कोणतीच संधी इथे मिळत नाहीये. स्कोर कार्ड मात्र एका बॉलचा खेळ शिल्लक असताना 9 धावा धावफलकावर. अक्षय तावडे यांच्या खांद्यावरती मात्र एक मोठी जबाबदारी या मॅचची. परळचा राजा टीम पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र 2 मोठे विकेट गमावल्यानंतर थोडासा संघर्ष, परंतु आता मात्र अक्षय तावडे यांच्या बॅटमधून येतो एक नशिबाचा चौकार. खऱ्या अर्थाने फिल्डरच्या मस्तकवर दस्तक देत हा बॉल मात्र जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शेवटच्या बॉलवर आलेल्या चौकारासोबत संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये, दुहेरी अंकामध्ये 13 धावा. 3-13 मात्र झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय परळचा राजा टीमचं. 3 गडी बाद 13 धावा पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. सरासरी चांगली आहे. इथून पुढे मात्र आपण जर पाहिलं तर याच सरासरीनं 2 ओव्हरमध्ये अजून 13 धावा घेतल्या तर जवळपास एक फायटिंग स्कोरला कुठेतरी सामोरं जातील. 26 ते 30 धावा ही एक चांगला आकडा मानला जातोय आज दिवसभरामध्ये. हायएस्ट स्कोर जर आपण पाहिलं तर 52 धावांचा राहिलाय. त्यानंतर हायएस्ट स्कोर, सेकंड हायएस्ट म्हटलं जर तर 43 धावा ज्या परळचा राजा टीमनेच बनवल्या होत्या. समोर जी 2 व्हीलर उभी आहे, जरा लाईट बंद केलं तर बरं होईल. यावेळेला स्वीप केलाय बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग क्षेत्रातून. अक्षय तावडे यांच्या लगातार 3 चौकारांसाठी मात्र रघुवीर धुरी यांच्याकडून 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. चौकारांची तिकडी मात्र जर पूर्ण केली गेली अक्षयच्या माध्यमातून तर त्यांना 501 रुपये रोख रक्कम रघुवीरजी धुरी यांच्या माध्यमातून. दरम्यान यावेळेला बॅकफुटवर येऊन पुन्हा एकदा टॅप केलं ऑन साईडला. सिंगल धावेसाठी मात्र अगदी सहजरीतीनं प्रयत्न या मैदानावरती करू शकाल, परंतु चौकार किंवा षटकार जर तुम्हाला ठोकायचे असतील तर थोडीशी मेहनत करावी लागेल. चांगलं टायमिंग आणि सोबतच चांगल्या टेक्निकची गरज, चांगली योग्य ती दिशा तुम्हाला निवडावी लागेल तर आणि तरच तुम्हाला चौकार किंवा षटकार मिळवता येतील. दरम्यान हा फुलटॉस बॉल आहे, लॉफ्ट केलाय चेंडूला, कॅच हातातून निसटली आहे. हात आई लेकिन मुंह ना लगी.
झेल हातातून निसटलाय. सध्याच्या स्थितीला आपण एक रील खूप ट्रेंडिंगला असलेली पाहतो, मोये मोये. या मॅचचा हा मोये मोये मोमेंट. पुन्हा एकदा टॅप केलं चेंडूला ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रात. सिंगल डबल्स धावा खूप वेगाने घेत आहेत. बॉल झालेत आतापर्यंत या ओव्हरमधले 4. 2 बॉलचा खेळ शिल्लक. स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचले ते 17 धावांवर. प्रसन्न चव्हाण या वेळेला हा बॅकवर्ड पॉइंट मध्ये खेळलेला फटका. फिल्डिंग दर्जेदार. नाईस फिल्डिंग, ग्रेट एफर्ट्स. 3 धावा पुन्हा एकदा वाचवल्या गेल्या. धावसंख्या एक घर पुढे सरकते. 18 रन्स ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स. आय गेस 3 विकेट्स. 3 विकेट गमावलेत. प्रथमेश तावडे सुद्धा आउट होऊन माघारी परतले आहेत. दरम्यान इथे मात्र पंचांकडून लागू केला जातोय तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21. नो बॉल सोबतच फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी मात्र फलंदाज अक्षयच्या हातामध्ये. जबाबदारीपूर्ण बॅटिंग करायची आहे. टीमचा एक महत्वाचा घटक आहे अक्षय तावडे. त्यांच्याकडून मात्र मोठ्या अपेक्षा परळचा राजा टीमला. परंतु डॉट बॉल सोबत मात्र होते ओव्हर नंबर 3 ची सांगता. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर जवळपास 6.33 ची सरासरी स्कोर कार्डवर 19 धावा. 3 गडी बाद 19 धावा. परळचा राजा विरोधात मात्र CM स्पोर्ट्स प्रमोद छिंदरकर आणि टीम. आपण पाहत आहात गणेश लीला प्रीमियर लीग 2024 सीझन 2, को स्पॉन्सर्ड बाय BT कंपनी, नरे पार्क ग्रुप, वी क्रिएटिक इंटिरियर स्टुडिओज, RHR कन्सोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, श्री साई समर्थ इस्टेट आणि GW खामकर मसाले अर्थातच संजोगजी खामकर यांचं खूप चांगलं सहकार्य. सोबतच आपल्या विधानसभेचे कार्यसम्राट आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधिमंडळ गटनेते सन्माननीय अजयजी चौधरी साहेब. शेवटची ओव्हर आहे. हाणामारीचं षटक आहे. स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हरचा खेळ. पहिला बॉल, नो बॉलचा इशारा पंचांकडून. 9+1 अशा एकंदरीत 2 धावा. अक्षयच्या 3 चौकारांच्या तिकडीसाठी मात्र 1000चा पुरस्कार. पुरस्कारात थोडीशी वाढ केली यावेळेला मात्र रघुवीर धुरी यांनी. या अगोदर 500ची घोषणा, परंतु आता मात्र 3 चौकारांच्या तिकडीसाठी 1001 रुपये. यावेळेला स्क्वेअर कट. डिक्लेअर स्वरूपातली 1 धाव संघाच्या खात्यामध्ये. बावीस धावा. इथे मात्र चोरट्या धावेची मागणी. या संध्याकाळच्या सत्रात रात्रीच्या वेळेत मात्र उघड्या डोळ्यानं मात्र या प्रकाश जोतात दिवसा ढवळ्या मात्र आपण म्हणायचं झालं तर धावांची चोरी अक्षय आणि प्रसन्नाच्या माध्यमातून. एक वेगळ्या फॉर्मॅट मधलं हे क्रिकेट आहे. थोडंसं वेगळं क्रिकेट आज अनुभवायला मिळतं या 2 दिवसांच्या कालावधीमध्ये. मात्र 2दा इथे मात्र आपण जर पाहिलात तर स्क्वेअर ड्राईव्हचा फटका. प्रसन्न चव्हाणच्या बॅटमधून एक कडक कडकडीत प्रहार. बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय GPL चौकार. प्रसन्न चव्हाण यांनी जर अजून 2 चौकार ठोकले तर रघुवीर धुरी यांच्याकडून त्यांना 500 रुपयांचा पुरस्कार. लगातार बार बार बॉल जातोय सीमारेषा पार. येतोय आणखीन एक GPL चौकार. अजून एक चौकार आणि 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. आणि सिद्धेश साळुंखे यांच्याकडून मात्र 400 रुपयांचा पुरस्कार ऑलरेडी त्यांनी पटकावलाय. लास्ट 2 बॉल्स टू गो फ्रॉम दिस ओव्हर. लास्ट 2 बॉल्स टू गो फ्रॉम दिस इनिंग. बॅकफुटला गेलेत यावेळेला. मिस टाइम फटका. लॉंग ऑन वरती फिल्डर सागर दळवी थ्रो करतायत स्ट्रायकर एंडला. 2 धावा बघता बघता पूर्ण. डेंजर झोन कडे मात्र धाव घेत होते. टायगर अभी जिंदा आहे. 33 रन्स ऑन दी बोर्ड आणि शेवटचा 1 बॉल शिल्लक. शेवटच्या बॉलवर काय घडणार. बॅकफुटवर जाऊन पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर मध्ये मिसफिल्ड झालाय. दुसऱ्या धावेची मागणी. 2 धावा पूर्ण. 3ऱ्या धावेसाठी तयार, परंतु 3ऱ्या धावेच्या प्रयत्नात प्रसन्न चव्हाण मात्र धावचीत होतोय.
आणि या ओव्हरमधून एकंदरीत आपण जर पाहिलं तर अतिशय महागडं षटक म्हणावं लागेल, कारण 2 चौकार ऑलरेडी आलेत. दुहेरी धावेचा एक प्रयत्न, एक सिंगल, या 4 बॉलमध्येच आपण जर पाहायचं झालं तर 11 धावा जवळपास आलेत. आणि एकंदरीत या ओव्हरमधून आल्या त्या 16 धावा. पहिली 3 षटकं जर आपण पाहिली तर कंजूस गोलंदाजी झाली, तिखट मारा झाला, कसलेली गोलंदाजी गोलंदाजांनी केली. परंतु या शेवटच्या ओव्हरमधून महागडं षटक, 16 धावांचं हे षटक. आणि एकत्रित धावसंख्या जर आपण पाहिजे झाली तर टोटल स्कोर, संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिजे झाली तर धावफलकावर धावा झाल्यात 35. जिंकण्यासाठी सीएम स्पोर्ट्स प्रमोदजी चिंदरकर यांच्या टीमला गरज आहे ती 36 धावांची, म्हणजे जवळपास 9 धावा प्रति षटकाच्या सरासरीने बॅटिंग करावी लागणार आहे. आणि ज्या पारितोषिकाची घोषणा सिद्धेश साळुंखे यांनी केली होती, 2 चौकारांसाठी मात्र 400 रुपये. प्रसन्न चव्हाण आपल्याला आपल्या अकाउंटवरती ते पेमेंट पोचलेलं आहे. 36 धावांचा पाठलाग करायचा. यानंतर अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे, थोडंसं स्पीडअप घ्या. आणि प्रसन्न चव्हाण यांच्यासाठी मात्र रघुवीर धुरी यांच्याकडून 200 रुपयांचा 2 चौकारांसाठीचा पुरस्कार आलेला आहे. प्रसन्नाला मी विनंती करेन, आपली मॅच संपल्यानंतर हा पुरस्कार आमच्याकडून तुम्ही स्वीकार करायचा आहे. चला, नेक्स्ट मॅच वी क्रिएटिक आणि इंद्रा टायगर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉस साठी यायचंय. आणि अभि परुळेकर यांच्यासाठी सुद्धा एक नवीन पुरस्कार इथे जाहीर केला जातोय. त्यांनी जर या नवीन इनिंग मध्ये 36 धावांचा पाठलाग करायचा असताना, 36 धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना 3 षटकारांची तिकडी पूर्ण केली किंवा चौकारांची जर तिकडी पूर्ण केली तर त्यांना षटकारांच्या तिकडीसाठी 1000चा आणि चौकारांच्या तिकडीसाठी मात्र 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार तुषार चिखली यांच्याकडून. दरम्यान अभिषेक साळुंखे यांच्या शुभ हस्ते हा पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जातोय. इन बिटवीन वी क्रिएटिक अँड इंद्रा टायगर्स, आजच्या दिवसातली 11वी मॅच आणि त्याच्यासाठीचा हा नाणेफेकीचा कौल. Indra Tigers won the toss and elected to field first for the match number 11. सेकंड लास्ट मॅच आजच्या रजनी मधली, आजच्या रात्री मधली. नाणेफेक जिंकली आहे इंद्रा टायगर्सने. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा, क्षेत्ररक्षणाचा निर्णय मात्र त्यांच्या माध्यमातून स्वीकारलाय. 36 धावांचा पाठलाग मात्र करावा लागणार आहे तो सीएम स्पोर्ट्स अर्थातच प्रमोद चिंदरकर आणि टीम. सलामीचे 2 फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. अभि परुळेकर ऑन स्ट्राइक. षटकारांच्या तिकडीसाठी मात्र 1001चा पुरस्कार, तर चौकारांच्या तिकडीसाठी मात्र 500 रुपयांचा पुरस्कार तुषार चिखले यांच्याकडून मात्र अभि परुळेकर यांच्यासाठी. सुरुवात झाली आहे दुहेरी धाबेसोबत. या अगोदर एक सामना सीएम स्पोर्ट्स अर्थातच प्रमोदजी चिंदरकर यांच्या टीमने जिंकलाय आणि परळसराच्या टीमने सुद्धा या अगोदरची मॅच जिंकली आहे. त्यामुळे 2 विजेत्या संघांमधला हा सामना म्हणून या सामन्याकडे पाहिले जाईल. परंतु लीग फॉर्मॅटमध्ये तुम्ही खेळताय, 5 मधले कमीत कमी 4 सामने तुम्हाला जिंकायचे. नेट रन रेट तुमचा शेवटच्या क्षणाला पाहिला जाईल. जर सामने बरोबर असतील, पॉइंट टेबलवर तुम्ही जर एखाद्या संघासोबत बरोबरी केलेली असाल तर नेट रन रेटकडे सुद्धा लक्ष टाकलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यामुळे तुम्हाला नेट रन रेट तुमचा चांगला ठेवायचा आहे आणि सोबतच प्रयत्न करायचा आहे की 5 मधले 5 सामने तुम्ही जिंका किंवा मग 5 मधले कमीत कमी 4 सामने तरी तुम्हाला जिंकायचे आहेत. कारण या स्पर्धेमध्ये एकंदरीत 10 संघ आहेत. बरेच संघ 5 मधले 3 सामने तरी जिंकण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतील. आणि इथे मात्र बॉल चाललाय 1 बाउंस, सीमारेषा पार 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 पार, सिक्सर सुप्रीमो, चौकार.
आणि या मॅच मध्ये आणखीन एक विशेष पुरस्कार घोषित केला गेलाय. नितीनजी मोरे, साई स्पोर्ट्सचे सभासद नितीन मोरे यांच्या माध्यमातून निळू पाटकर यांनी जर या मॅच मध्ये एखादी कॅच पकडली तर त्यांच्या प्रत्येक कॅच साठी 100 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार इथे घोषित केला जातोय. महेश चेंदवनकरच्या बॉलिंग वरती मात्र हा चौकार. फलंदाज प्रथम सागरेच्या बॅट मधून. या वेळेला मात्र फ्लाइट देईल महेश, परंतु त्यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याच्या प्रयत्नात बीट होतोय तो प्रथम सागरे. एक कसलेला गोलंदाज, एक अनुभवी गोलंदाज. या वेळेला बॅकफुट वर जाऊन मिसफिल्ड होत आहे. वन बाउन्स पुन्हा एकदा ओव्हर दी रोप्स. खणखणीत जीपीएल चौकार. अकरा धावा या चौकारासोबत. शेवटचा बॉल शिल्लक. चौकारांची तिकडी पूर्ण होते का? काय घडणार शेवटच्या बॉलवर? .4 असं मात्र या 5 बॉलचं विश्लेषण. या वेळेला लोअर फुल टॉस, लेग ब्रेक बॉल, ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईन, अवे फ्रॉम द बॉडीचा मारा केलाय. बीट केलं जाते. वाईड लाईन यॉर्कर हाताळण्याच्या प्रयत्नात एक फ्लाइटेड स्लोअर वन यॉर्कर महेशच्या माध्यमातून. बीट होतोय तो प्रथम सागरे. डॉट बॉल सोबत पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकातून 11 धावा. चार सामन्यांमधले 3 सामने तरी तुम्हाला कोणत्याही स्थितीने जिंकायचेत. हो, सुंदर नजाकत भरलेला शॉट. महेश चेंदवनकर तिकडे मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहेत. सहजासहजी मात्र दुसरी धाव काही घेऊन देत नाहीयेत. पाको मित्र मंडळाचे जे प्रतिनिधी, पदाधिकारी, सभासद इथे उपस्थित आहेत त्या सर्वांना मी विनंती करतोय की आपण कृपया व्यासपीठावर यायचंय. चांगली फिल्डिंग. यश चेंदवनकर ओव्हर थ्रो झाला असता तर एखादी एक्स्ट्रा धाव. काय घडणार या मॅच मध्ये? यश चेंदवनकर आज चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाला पहिल्या सामन्यामध्ये. चांगली फिरकी, चांगली ऍक्शन. ओव्हर द विकेटचा मारा, अचूक टप्पा, अचूक लाईन आणि लेंथ. अतिरिक्त धावा ज्या आहेत त्या कुठेतरी कमी खर्च केल्यात या गोलंदाजाने. एक युवा गोलंदाज आहे. 15 चेंडू 22 धावांचं समीकरण. पुन्हा एकदा एक फ्लाइटेड डिलिव्हरी. अतिशय सुंदररित्या रिस्टचा वापर केला जातोय गोलंदाजीच्या माध्यमातून. खूप चांगल्या पद्धतीने फिंगर रोल करताना पाहायला मिळतोय यश चेंदवनकर. दोन्ही काकांचं मात्र खूप चांगलं मार्गदर्शन त्याच्या पाठीशी आहे. रवी चेंदवनकर म्हणा, महेश चेंदवनकर म्हणा. फुल टॉस बॉल. या वेळेला मात्र डाऊन दी ग्राउंड फटका. क्षेत्ररक्षणाला दरार. बॉल सीमारेषा पार फरार. मिळतील धावा 4. येतोय सिक्सर सुप्रीमो चौकार. समीकरण बदलतंय. 13 चेंडू आणि 18 धावा. एक तेरी तो एक मेरी. मात्र असं चालू असलेलं हे समीकरण, अशी चालू असलेली ही मॅच, दोन्ही बाजूला बरोबरीची संधी देणारा सामना. एक डॉट तर एक चौकार. काटे की टक्कर. ईट का जवाब पत्थर से. या वेळेला चांगला बॉल यश चेंदवनकरच्या माध्यमातून. अपील केली, फेटाळून लावली. एकंदरीत या ओव्हर मधून आपण जर पाहिलं तर 7 धावा, ज्यामध्ये 3 सिंगल, एक डॉट, मग एक चौकार आणि पुन्हा एकदा डॉट, म्हणजे निर्धाव चेंडू. अशा पद्धतीने मात्र आतापर्यंत या 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या झाली आहे ती मात्र 18 धावा. म्हणजे अजून 18 धावांची गरज. थोडा है थोडे की जरूरत है.
50% धावसंख्या पूर्ण झाली आहे. 50% धावसंख्या शिल्लक आहे आणि त्यात निळू पाटकर यांच्याकडून जर झेल टिपला गेला तर नितीन मोरे यांच्याकडून त्यांना 500 रुपयांचा पुरस्कार एका झेलसाठी. मगाशी बबन तावडे साहेब यांच्या माध्यमातून त्यांनी तो पुरस्कार पटकावला अप्रतिम फिल्डिंगसाठी. आता मात्र नितीनजी मोरे यांच्या माध्यमातून हा पुरस्कार आहे. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती अक्षय तावडे. 12 बॉल 18 रन 9 धावा प्रति षटकाची सरासरी आवश्यक. पाको मित्र मंडळाचे सर्व प्रतिनिधी आज आमच्या मुख्य व्यासपीठावर हार्दिक स्वागत. नवीन ओव्हरचा पहिला बॉल. प्रत्येक कॅच साठी नितीन मोरे यांच्याकडून मात्र 100 रुपयांचा पुरस्कार निळू पाटकर यांच्यासाठी आहे. आणि त्यातल्या त्यात अभि परुळेकर यांनी जर षटकारांची तिकडी पूर्ण केली तर 1000 आणि चौकारांची तिकडी पूर्ण केली तर 500 रुपयांचा पुरस्कार तुषार चिखले यांच्याकडून. दरम्यान बॉलर्स बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये मात्र सुंदर अप्रतिम लाजवाब दर्जेदार फिल्डिंग. ओ स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आहे. अक्षय तावडे स्वतः बॉलवर जात आहेत. एक सिंगल रन. अभिजित जुवाटकर यांच्याकडून सुद्धा प्रत्येक चौकारासाठी इथे रोख रकमेचा पुरस्कार आहे. प्रथम सागरेच्या बॅटमधून आतापर्यंत 3 चौकार. चौथा चौकार जर आला तर त्यांना मात्र 500 रुपयांचा पुरस्कार असणार आहे. तो सन्माननीय राजू मसूरकर यांच्या वतीने. प्रयत्नशील आहेत. चांगले फटके खेळले जात आहेत प्रथम सागरेच्या माध्यमातून. एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूने अभि परुळेकर चांगले प्रयत्न करतायत. एकेरी दुहेरी धावांसोबत मात्र चौकार षटकारांची हॅट्रिक करण्याचा प्रयत्न, परंतु इथे धावचीत होईल. मोठी विकेट इथे मात्र आली आहे. प्रथम सागरे ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 चौकार आले तो बॅटर इथे मात्र धावचीत होतोय. सागर दळवी स्वतः संघनायक आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 21 धावा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. त्या धावा 36 म्हणजे अजूनही 15 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक राहिले ते 8 चेंडू 15 धावा. 15 धावा 8 चेंडू. बॉल की बॅट, फलंदाज की गोलंदाज, परळचा राजा की सीएम स्पोर्ट्स. कोण जिंकणार ही मॅच? अभि परुळेकरची एक मोठी विकेट. मॅच मध्ये मात्र वार पलटवार आणि कोण जिंकणार आजचा शनिवार हा मोठा प्रश्न आहे. यानंतर अजूनही 2 सामने. त्यामधील मॅच नंबर 11चा टॉस पूर्ण झालाय. विक्रिएटिक वर्सेस इंद्रा टायगर्स यांच्यामध्ये मॅच आहे आणि इंद्रा टायगर्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय पुढील मॅच साठी स्वीकारलाय. 9:24 झाली आहेत. चला थोडंसं स्पीडअप घ्या जेणेकरून पुढील 2 मॅचेस जे आहेत ते आपल्या वेळेत पूर्ण होतील. उद्याच्या सकाळच्या सत्रापासून मात्र स्पर्धेला सुरुवात होईल. उद्याच्या दिवसात मात्र लीग स्टेज मधले काही सामने आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र फर्स्ट सेमीफायनल ग्रुप A1 वर्सेस ग्रुप B2 आणि सेकंड सेमीफायनलचा सामना ग्रुप B1 वर्सेस ग्रुप A2 अशा पद्धतीने मात्र उपांत्य फेरीचे सामने. परंतु त्यातल्या त्यात एक प्रेक्षणीय सामना, एक एक्झिबिशन मॅच उद्याच्या दुपारच्या सत्रामध्ये 40 वर्षावरील खेळाडूंची ही स्पर्धा आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. त्या प्रेक्षणीय मॅच मध्ये आपल्या गणेश लीला प्रीमियर लीग 2024 पर्व दुसऱ्याच्या माध्यमातून 40 वर्षावरील खेळाडूंना खेळत असताना. दरम्यान आजचा पहिला दिवस, पहिली रजनी आणि या रजनीतील मॅच नंबर 10 मैदानाच्या आत 4 धावा आणि 1 विकेट या ओव्हरमधून. सामन्यामध्ये मात्र आता रंगत वाढतीये. 22 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अजूनही 14 धावांची गरज. बॉल शिल्लक राहिलेत 6. शेवटची ओव्हर उमेश मुळे यांच्या हातामध्ये. गोलंदाजाच्या हॅट्रिक साठी मात्र पुरस्कार आलाय. 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. आणि चंद्रशेखर मोरे यांच्याकडून नितीन मोरे यांच्यासाठी एक पुरस्कार आलाय 200 रुपयांचा. आज नितीन मोरे यांनी जो पारितोषिकांचा वर्षाव पारितोषिकांची घोषणा खेळाडूंसाठी केली आहे त्याबद्दल चंद्रशेखर मोरे यांच्याकडून त्यांना 201 रुपयांचा पुरस्कार आलाय.
आता इथे कशा कशासाठी बक्षिसं लावली जातील ना हे सांगणं थोडंसं कठीण आहे. चंदू मोरे यांच्याकडून मात्र 200 रुपये आणि दरम्यान हा चौकार. चांगला सामना, हाय व्होल्टेज ड्रामा आहे. डॉट बॉल येतोय, अगोदर एक चौकार आलाय. आता मात्र 3 बॉल 3 चेंडू शिल्लक आणि 10 धावांची आवश्यकता. 2 चौकार 1 दुहेरी धाव किंवा 1 षटकार 1 चौकार गरजेचं आहे. आणि ही मॅच जर फलंदाजांनी जिंकवून दिली तर तन्मय धुरी यांच्याकडून मात्र 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आहे. म्हणजे एक पुरस्कार इथे घोषित होतोय की नाही तोपर्यंत दुसऱ्या पुरस्काराची घोषणा, परंतु नशिबाची साथ इथे मिळत नाहीये. लक फॅक्टर. थ्रो जातोय बॉलर एंडकडे आणि फलंदाज बाद. व्हॉट अ बॅकअप. चांगला बॅकअप इथे मात्र सागर दळवी कर्णधार शून्यावर मात्र बांधून माघारी. धावचीच्या स्वरूपात ही विकेट आली आहे. आणि ही मॅच जर सीएम स्पोर्ट्स प्रमोद चिंदरकर यांच्या टीमनी जर जिंकली तर गणेश सोनी यांच्याकडून त्यांना 500 रुपयांचे 5000 रुपयांचा पुरस्कार. दोन बॉल 9 रन. स्टेप आउट झालेत या वेळेला. मिस टाइम फटका. फिल्डर आहे तिकडे. लॉंग ऑन वरती दुसऱ्या धावेची मागणी होईल का? येस येस नो नो. रन आउट. अजून एक बॅटर आउट. प्रमोद चिंदरकर आउट होत आहेत. संघ मालक बॅक टू द पवेलियन. 1 बॉल 8 रनची गरज. एखादी जर एक्स्ट्रा धाव आली तर मॅच मध्ये पुन्हा एकदा उलटफेर होऊ शकेल. शेवटचा बॉल 8 धावांची गरज. फुलटॉस चेंडू फुलटॉस बॉलवर ठोकला जातोय चौकार, परंतु 4 धावा राखून मात्र आज परळचा राजा ही टीम मॅच जिंकली आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम परळचा राजा. दोन सामने लगातार मात्र इथे आपल्या खिशात टाकलेत परळचा राजा टीमने.